झालं. मी काही जास्त काही माहिती नाही सांगणार, पण हा मला वाटतं कुकुडामधला आपला हा पहिला कार्यक्रम आहे. शेती माती परीक्षेचा असेल किंवा द्राक्ष बागायत शेतकऱ्यांचा कार्यक्रम. मला वाटतं की 2.5 वर्ष झाले की आता आपण ह्या शेती क्षेत्रात काम करतो. ते माती परीक्षण असेल, पाणी परीक्षण असेल, पाणी परीक्षण असेल, आणि मला ह्या क्षेत्रामध्ये ज्यांनी माझ्यापेक्षा मोठे आहेत तेव्हा त्यांनी जी मला मदत केली, मदत म्हणजे मला एक नवीन विजन दाखवलं, ते म्हणजे ते सह्याद्री फार्म्स वाले. त्यात मंगेश भास्कर सरांचा एक खूप मोठा वाटा. तुम्ही मला माहित नाही तुम्ही किती जण इथून नाशिकला सह्याद्री फार्मचं काम बघायला गेलं? कुणी गेले का? सगळे गेले. म्हणजे तुम्ही कुठल्याही गावात जावं, सह्याद्री फार्म्स कोणी नाही बघितलं असं क्वचित काहीतरी लोक असतील. तर इथे एक 30-40% लोक आहेत की जे सह्याद्री फार्मचं काम बघून आले. मला नाही वाटत की एक अमेरिकेतली एक अशी एक संस्था आहे CHS नावाची, ते आयोवा नावाचं एक राज्य आहे, त्या आयोवा नावाच्या राज्यामध्ये काम केले. तर $40 बिलियन वार्षिक टर्नओव्हर, 40,000 कोटी रुपयाचा वार्षिक टर्नओव्हर त्यांचा. 18,000 कोटी 20,000 कोटी रुपये ते प्रॉफिटमध्ये करतात. मला वाटतं की त्यांना तुम्ही आता टफ द्यायला लागला, कारण की 1,000 कोटीच्या वरती जी टर्नओव्हर केलेली शेतकऱ्यांची कुठली कंपनी असेल भारतामध्ये तर ती सह्याद्री फार्म्स. तसं काम करणं हे एका रात्री काय तयार होत नाही. म्हणजे 2010 पासून तुम्ही ह्या चळवळीमध्ये आला आणि सह्याद्री फार्म सारखं काम मला नाही वाटत बाकीच्या कुठल्या कंपन्यांना पण जमलं. त्याचं एकमेव कारण आहे की मला वाटतं की विलास सर आहेत, तसेच पद्धतीने मंगेश भास्कर साहेब आहेत. ह्या लोकांनी तळमळीनं काम करून ते राहायला नाशिकला असतात, काम त्यांची फॅमिली पण तिकडे. जर तुम्ही त्यांना कधी फोन केला तर कधी कुठल्या महिन्यामध्ये तुम्ही राज्याच्या बाहेर असतात, कधी देशाच्या बाहेर असतात, कधी माणसारख्या भागात असतात, कधी आटपाडी सारख्या भागात असतात किंवा पंढरपूर सारख्या भागात असतात. मला वाटतं की आज एक आपण हा कार्यक्रम का घेतलाय तर त्याचं मला मूळ कारण तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की माझ्या आई वडिलांनी म्हणजे विजय सिन्हा आणि चेतन ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं. माझं शिक्षण इथं झालंय बसवडमध्येच, जिल्हा परिषद मी शिकलेलो आहे. त्यानंतर मी काही वर्ष अमेरिकेत होतो, दिल्लीमध्ये पण मी काम केलं. तर परत मी इथं आलो. आजच मला खरं एक कॉल होता आणि त्या कॉलवरती आम्ही संवाद करत होतो. मग तिथल्या मुंबईच्या एका व्यक्तीने विचारलं की लोक अमेरिकेला जायला उत्साह असतात, तिथे एकदा गेलं की परत आई वडिलांना भेटायला पण येत. तिथलं आयुष्य वेगळे, मी पाहिलंय तिथलं, जवळून बघितले आयुष्य, आणि चांगलं पण आयुष्य. मी नक्की मान्य करतो की का भारतीय लोक सगळ्यात जास्त गेल्या 10 वर्षात सगळ्यात जास्त आपली लोकसंख्या तिकडे का वाढली, त्याची कारणं पण आहेत ना. त्याची कारणं मुळात आहेत. मी शेतीच्या क्षेत्रामध्ये कारणं सांगू शकतो की शेतकऱ्यांना नांगरायचं, पण शेतकऱ्याच्या पोरांनी बियाणं पण शोधायचं, शेतकऱ्याच्या पोरांनी कर्ज पण घ्यायची, शेतकऱ्याच्या पोरांनी ती बियाणं लावायची पण किंवा रोपं लावायची, शेतकऱ्यांच्याच मुलांनी परत त्याची कटिंग करायची किंवा त्याची तोडणी असेल, काढणी असेल, ऊसाचं शेत असेल तर ह्याच्या भागात करायची, डाळिंब आणि द्राक्ष असेल तर त्याची कटिंगसाठी लेबर बोलवायची आणि ते खतं पण टाकायची. ती टाकल्यानंतर शेतकऱ्याच्याच लोकांनी ती फळं तयार करायची आणि मार्केटमध्ये द्यायची, आणि त्याला जे काय भाव भेटेल ते काय शेतकऱ्याच्या हातात नसतो. म्हणजे जय जवान आणि जय किसान हा एक नारा आपल्या भारत देशात सतत बोलला जातो. का बोलला जातो त्याच्या पाठीमागचं कधीही आपण कारण नाही ऐकलं. त्याचं मूळचं कारण की जो जवान आहे तो आज तुम्ही आता बघितलं की आपण युद्धावरतीच ऑलमोस्ट आपण युद्धावरती गेलेलो, तर त्या युद्धामध्ये जो जवान आहे ना तिथं काम करणारा, तिथं देशासाठी लढणारा, आपल्यासाठी लढणारा, तो पण कुठल्या तरी शेतकऱ्याचाच पोरगा आहे, शेतकऱ्याचीच मुलगी आहे ती. आणि इथे शेतकरी वातावरणावरती लढा देतोय, इथं युद्ध करतोय शेतकरी. म्हणजे बाप इथं राबतो आणि पोरगा तिथे, शेतकऱ्यांचा पोरगाच बॉर्डरवरती जाऊन, चायनाची बॉर्डर असेल किंवा पाकिस्तानची बॉर्डर असेल, त्या बॉर्डरवरती जाऊन आपली सेवा करतो. म्हणजे आज आपल्या गावामध्ये कोण ना कोण आर्मीमध्ये असेलच. असं एक गाव आहे का महाराष्ट्रात, त्या गावामधली सैन्यामध्ये नसलेली पोरं आहेत. असं का होत नाही त्याचं कारण असं आहे की मला वाटतं की हा महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजींचा मोठा वारसा लागलाय आणि त्या वारशाचाच वारस घेऊन आपण पुढे चाललो. मला असं वाटतं की शेतकऱ्याच्या अडचणी खूप आहेत आणि त्या शेतकऱ्याच्या अडचणींना मदत करणारी लोक पण खूप आहेत. पण ती लोक खूप असली तरी मला वाटतं की तरी आपण त्याच्यावरती काय सोल्युशन किंवा आपण त्याच्यावरती उदाहरणं पण तयार करताना आली. आणि मला वाटतं सह्याद्री फार्म सारखी एक संस्था अशी उभा राहते की शेतकऱ्याच्या पाठीमागे हक्काने उभा राहतो.
मी सतत त्यांच्याशी चर्चा करत असतो की काय आपण नवीन करू शकतो. आता कुकुडामध्ये द्राक्ष घेतली जातात, डाळिंब घेतली जातात, केळी पण काय प्रमाणात घेतली जात असतील. पण जर सीताफळ आहे तसं आता मग अशी मी चर्चा करत सीताफळाचा पण उल्लेख केलेला. मला वाटतं येता जाता पेरूची पण काय बाग असतील, ड्रॅगन फ्रूट पण कोण लावत असेल. म्हणून आपण सतत म्हणतो की हा मानदेश आहे तो फळांचा देश आहे. जरी मान तालुका महाराष्ट्रातला सगळ्यात दुष्काळी भाग जरी असला तरी अर्थव्यवस्थेला मदत करणारा हा कुकुडवाड, म्हसवड, विरकरवाडी, देवापूर, पळसावडे ह्या जे भागातली जी लोक आहेत तीच मला दिसत आहेत की ते मोठं काम करतात. येणाऱ्या काळामध्ये आपण कशावरती काम केलं पाहिजे तर मला वाटतं पहिल्यांदा मातीवरती काम केलं पाहिजे. इथली लोक माती परीक्षण पण करत असतील, पण मला असं वाटतं कुठेतरी आम्ही कमी पडत असू की तुमच्यावर पोहोचत नाही. म्हणून मी आज विचार केला की आज आपण द्राक्ष शेतकऱ्याचा किचकट पीक आहे. आमच्या इथे लोकांना पण ते समजत नाहीये. शेतकरी पण हुशार आहेत द्राक्ष शेतकरी, त्यांना शिकवणं पण अवघड आहे. म्हणून विचारलं की ज्यांनी द्राक्षाची चळवळ सुरू केली, जे जगभरात जे द्राक्ष जातात ते सह्याद्री फार्मचे जातात, त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतो नवीन, यासाठी हा कार्यक्रमाचं खरं आयोजन केलं. आणि मला आनंद वाटतोय की आपण हा पहिला टप्पा पार केलाय. ह्या कुकुडवाड भागामध्ये काम करायला जर कुठे आपण कुठे कमी पडत असो तर मला वाटतं की असे कार्यक्रम घेणं खूप गरजेचं आहे. शास्त्रज्ञ तुमच्या बांधावरती आला पाहिजे, सरकारी कर्मचारी तुमच्या बांधावरती आला पाहिजे, पंचनामे करायला पण शेतकऱ्यांच्या बांधावरती सरकारी लोक आली पाहिजे. आता तुम्ही भारताचं संविधान जर पकडलं आणि बघितलं की कृषी अधिकाऱ्याचं काम काय, ते का पंचनाम्यापुरतीच राहिलेत का कृषी अधिकारी? कृषी अधिकाऱ्याचं काम आहे की तुमच्या बांधावरती येऊन कशी शेती करायची, कशी लागवड करायची, फवारणी कशी करायची, काढणी कशी करायची आणि मार्केट कसं उपलब्ध करून द्यायचं, हे कृषी अधिकाऱ्याचं काम आहे. करतात कशी कृषी अधिकारी अशी कामं? पंचनामे तर नीट करतात काही. मग शेतकऱ्यांनी सगळं करायचं. पंचनामा कसा वाचला जातो, कसा तयार केला जातो, मला ते शेतकऱ्यांनी पण समजून घेतलं पाहिजे. किती टक्के जर नुकसान झालं असेल तर आपलं पंचनाम्याला आपण अप्लाय होतो किंवा आपण ऍप्लिकेबल होतो. काही कंडिशन्स असतात, काय त्रुटी असतात, त्यांच्या काय सूचना असतात. पण ते शेतकऱ्यांवरती ही पण वेळ आली की पंचनामा कसा तयार करायचा आपण शेतकऱ्यांना पण शिकायला लागलो. गेल्या काही दिवसांपूर्वी मी चर्चा करत होतो की क्रॉप कव्हर तुम्ही सगळेजण वापरत असाल, डाळिंब शेतकरी जर वापरत असतील तर त्या क्रॉप कव्हरसाठी 2022 पर्यंत आपल्याकडे लकी ड्रॉच्या पद्धतीने त्याला अनुदान होतं. आज ही वेळ आली, जर क्रॉप कव्हर जर आपण नाही घेतलं, पुढच्या उन्हाळ्यामध्ये आपले आंबे, आपली डाळिंब, आपली सीताफळ, आपली द्राक्ष ही टिकतील का त्या उन्हात? आणि जर त्याला थोडा जरी रोग आला किंवा थोडा जरी त्याला चटका लागला तर तो तुमच्या मार्केटमध्ये माल रिजेक्ट होतो. बरोबर, डाळिंबाचं कसं असतं, ABCD करतात तसा तो डाळिंब A कॅरेटमध्ये जाणार तर A कॅरेटमध्ये जाणार, B मध्ये तर B कॅरेटमध्ये जाणार, C मध्ये C कॅरेटमध्ये जाणार. म्हणजे एवढ्या बारकाईने आता आपल्याला अभ्यास करायला लागेल. मान जरी दुष्काळी असला तरी आपण संस्कृतीने आणि श्रीमंतीने, संस्कृतीच्या श्रीमंतीने आपण दुष्काळी नाही. तर तो वारसा आपल्याला कसा पुढे घेऊन जाता येईल आपल्याला, त्याच्यावरती पण विचार करणं गरजेचं आहे. पाणी परिषद बसण्याची गरज आहे की आपल्याला पाणी कसं येतं, कुठून येतं, कुठल्या योजना आहेत पाण्याच्या, हे आपल्या शेतकऱ्यांना माहिती आहेत का? कुठून येतं पाणी हे तर आपल्या शेतकऱ्यांना माहिती आहेत का? आणि जर पाणी आलं तर पहिला शेतकरी काय करतो, मग कुठलं पीक लावतोय? ऊस पीक लावतो. बरोबर, पाणी आलं की ऊस लावतो. पण मला तुम्हाला हे पण सांगायचं आहे की आज काही असे शेतकरी आहेत तिथे की ते ऊसाचे शेतकरी किती आहेत आणि फळबागा शेतकरी किती आहेत, आणि फळबाग शेतकऱ्यांचं उत्पन्न किती आहे आणि ऊसाच्या शेतकऱ्याचं उत्पन्न किती आहे. एका ऊसाच्या एकराला कमीत कमी एका वर्षाला किंवा 1.5 वर्षापर्यंत मला वाटतं 1000 ते 1200 mm पाणी लागतं एका एकराला. डाळिंबाच्या क्षेत्राला किती लागतं कोणी सांगेल? 200 ते 350 mm पाणी लागतं. द्राक्षाला पण तेवढंच लागतं, थोडं जास्त लागत असेल. ड्रॅगन फ्रूटला तेवढंच लागतं. आंब्याला 400 ते 600 लागतं. म्हणजे याचा अर्थ जेव्हा 3 डाळिंबाच्या एकरी तयार होतील तेवढा जर त्याला पाणी लागेल, किंवा द्राक्षाच्या 3 एकराला जेवढं पाणी लागेल तेवढं ऊसाच्या 1 एकराला पाणी लागतं. ऊसामध्ये उत्पादन किती होते आपलं? काय म्हणतो 80 टन होईल, 100 टन जात असं कोणाचा. पण 50 टनावरती तर आपण म्हणू शकतो 50 ते 60 टन हे मान तालुक्यातल्या दुष्काळ्या भागातलं शेतकऱ्यांच्या ऊसाचं उत्पादन आहे. 60 टनापर्यंत जास्त जाऊ शकतो आपण, 70 टनापर्यंत जाऊ शकतो, त्याच्यावरती आपण जाऊ शकत नाही. एखादा क्वचित कुठला शेतकरी असेल तो जाईल.
तर 60 टनामध्ये तुम्हाला 35, 34, 32 काय आता जो रेट असेल त्याने बघितलं. आणि जर डाळिंबाचं जर तुम्ही बघितलं 3 वर्षाची पुढची बागायचं तुम्ही 10 टनावरती पण काढू शकता एका एकरामध्ये. काही शेतकरी असे देवपूरमध्ये कुकुवाडमध्ये एका एकरामध्ये ती 20 ते 25 टन पण द्राक्ष काढतात. त्याची जर तुम्ही बरोबर केली ऊसाची, डाळिंबाची आणि द्राक्षाची तर वरचढ कोण ठरतंय? फळपिकच ठरणार. आपला मानदेश आहे हा फळांसाठी तिथली माती आहे, चुनखडी जास्त आहे, खडकाळ जमीन जास्त आहे. ह्याचा अर्थ काय? डाळिंब लावलं पाहिजे. ह्याचा अर्थ काय? केशर आंबा लावला पाहिजे. केशर आंबा जरी पाणी जास्त लागत असेल पण ह्या चळवळीत आपल्याला उभं राहिलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये मानदेशी काय असेल किंवा मी असेल वैयक्तिक पद्धतीवरती वैयक्तिक पातळीवर जेवढी आम्हाला मदत करता येईल तेवढी आम्ही करू. पण आजचा कार्यक्रम हा काय माझ्या भाषणाचा नाहीये किंवा मी तुम्हाला काय सांगायला नाही आलो, कारण मला शेतीबद्दल माहिती तुम्हाला जास्त माहिती. सह्याद्री फार्मवर आपल्याला काम करायचंय. एकत्र येऊन काय करू शकतो? आज मला तुमच्या सर्वांकडून प्रश्न अपेक्षित आहेत. आपण मानदेशी लोक आहोत, आपण दुष्काळात झटत राहतो, दुष्काळासाठी आपण कष्ट करत राहतो. ह्या दुष्काळाच्या 43 डिग्री सेल्सिअस इथलं टेम्परेचर आहे. ह्या 43 डिग्रीच्या टेम्परेचरच्या मध्ये हे शेतकरी सगळे काम करतात. मग आपल्याला काय म्हणतात लोक, नाही आता मार्केटमध्ये काम केलं. शेतकऱ्यांनी सगळंच काम करायचं, नांगरायचं पण, पेरणी पण करायची, फवारणी पण करायची, तोडणी पण करायचं, मार्केट पण उभा करायचं. आणि त्याच ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचा आज 30 वरती आकडा गेलाय आत्महत्यांचा. दर आठवड्यात 30 ते 50 लोक महाराष्ट्रात आत्महत्या करतात. जसं आपले जवान तिकडे मरतात ना, तसं तिथला इथला बाप पण त्यांचा इथंच मरतो. असं कोण म्हणत असतील लोक की मान देशामध्ये लोक आत्महत्या नाहीत करत. हो, नाहीत करत मान देशामध्ये लोक आत्महत्या, पण दररोज ते मनानं मरतात त्याचं काय? त्यांचा जीव फक्त काय मरण्यापुरता आहे का? दररोजचं रडणं आहे, दररोजची भांडणं आहे, दररोजची कष्ट आहे त्या शेतकऱ्यांची, हे कधी आपण समजून घेणार? म्हणून मला असं वाटतं की जरी मानदेश दुष्काळी असला तरी आपल्या जिवंत असण्यापर्यंत हा दुष्काळी आपण भाग बघितलाय. पण ज्यावेळेस आपण मरू न सगळेजण त्यावेळेस माझी इच्छा की मी मरताना तरी की हा मानदेश असेल, आटपाडीतला काय भाग आहे, फलटणचा काय भाग आहे, माळशिरसचा काय भाग आहे, या सगळ्या भागातल्या एकदा तरी मला बघायचं की हा दुष्काळी भाग पूर्णपणे संपलाय. पण त्यासाठी फक्त पाणी गरजेचं आहे का? नक्की पाणी गरजेचं आहे. पण त्याच्याबरोबर काय गरजेचं आहे की आपण ऊस लावा. माझं नाही म्हणणं ऊसासाठी, पण माझं म्हणणं हे पण आहे की जर आपल्याला क्रांती घडवायची असेल, आर्थिक पैशाची जर क्रांती घडवायची असेल तर फळ पिकांकडे आपल्याला जायवंच लागणार. आता मला अजून एक शेतकऱ्यांना प्रश्न विचारायचा आहे की अशी किती शेतकऱ्यांना माहिती आहे की आपला डॉलर माहिती आहे अमेरिकेचा, बरोबर, आणि आपला रुपया. आपल्या रुपयाची किंमत काय होत आली? सरळ सरळ कमी होत आली. हे लोकांना, किती लोकांना माहिती सर्वांना की आपले डॉलर बरोबर आपला रुपया कितीवरती गेलाय? $1 किती रुपयांचा झालाय आज? म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे 85 ते 88 घरामध्ये आता डॉलरची किंमत चालली. एका डॉलरची किंमत एवढी का बरं आहे? काय करणं त्याची? हो, पण कशामुळे डॉलर ठरतो? डॉलरची बरोबरी रुपयावर कशी ठरते? कुठल्या गोष्टीमुळे ठरते? आर्थिक परिस्थिती तर नक्कीच आहे. म्हणजे आपला रुपया कमी होत चाललाय, त्याची ताकद कमी होत चालली. पण त्यासाठी सगळ्यात महत्वाचं कारण काय? एक्सपोर्ट इम्पोर्ट. ज्यावेळेस भारताचा रुपया बाहेरची लोक जास्त खरेदी करतात त्यावेळेस रुपयाची किंमत डॉलरच्या बरोबरीला जाते. जरा थोडं किचकट आहे समज, पण त्या साध्या भाषेत सांगतो तुम्हाला. सह्याद्री फार्मची जी एक्सपोर्टचा जो माल जातो तो सह्याद्री फार्मचा एक्सपोर्टचा माल कुठे तयार झालाय? आटपाडी, मान किंवा नाशिक, बरोबर. ह्या 3-4 तालुक्यातून हा माल तयार, अजून तालुक्यातून तयार होत असेल. पण आपण एक उदाहरण म्हणून घेऊया. ती द्राक्ष घेतलेली, ती डाळिंब घेतलेली जर जेव्हा युरोपला जातात त्याची किंमत जी ठरते ती रुपयाबरोबर आणि डॉलर बरोबर कम्पीट होते. म्हणजे याचा अर्थ काय? जेवढा आपण जास्त एक्सपोर्ट करू, जेवढा आपण निर्यात करू जास्त, तेवढी रुपयाची किंमत वाढणार आणि डॉलर आपल्या बरोबर येणार. गेल्या 15,009 पासून की आयात वाढली तर त्या निर्याती आणि डॉलरची जर किंमत आपल्या बरोबरीला आणायची असेल, रुपयाची किंमत जर वाढवायची असेल तर आपल्याला आपल्या मान तालुक्यातून युरोपला किंवा अमेरिकेला एक्सपोर्ट करणं गरजेचं आहे. तर ती कधी होईल? ज्यावेळेस आपल्या द्राक्ष, आपलं डाळिंब त्या क्वालिटीचं असेल, बरोबर.
आज त्यासाठीच म्हणजे तुम्ही समजून घ्या, हे खूप सोपं आहे. जेवढा जास्त आपण निर्यात करू आपला माल, तेवढं जास्त आपली रुपयाची किंमत वाढणार. रुपयाची किंमत वाढली तर काय होणार? डिझेल पेट्रोल पण कमी होणार. हा सगळा इम्पोर्ट एक्सपोर्टचा खेळ आहे. आणि मला वाटतं एकदम साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन काढलं पाहिजे. शेतकऱ्यांचे असे कार्यक्रम घेणं गरजेचं आहे. मला माहित नाही शेवटी कधी कुकुरवाडमध्ये द्राक्ष बागा शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम झाला, पण मी एवढी तुम्हाला ग्वाही देऊ शकतो, कार्यक्रम तुम्ही फक्त यायचंय. आपण हा कार्यक्रम येतो तुम्ही एवढ्या काळामध्ये आपल्याला स्वप्न पाहू. मी तुम्हाला एवढी ग्वाही देऊ शकतो की आजच्या कार्यक्रमात तुम्हाला काहीतरी नवीन भेटेल, नवीन काहीतरी शिकायला भेटेल, नवीन विचार भेटेल. तो विचार जाऊन आपल्या शेतात पेरायचा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या माण तालुक्याला GDP कळतो तुम्हाला, ग्रोथ डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजे आपली एका माणसाची आर्थिक ताकद किती आहे महाराष्ट्राची, याचा अर्थ म्हणजे GDP आहे. तर तो महाराष्ट्रातला सगळ्यात दुष्काळी तालुका म्हणून माण तालुका ओळखला जातो. पण त्याच माण तालुक्यात सातारा जिल्ह्यातली पहिली माती परीक्षण केंद्र कुठे होतं? ह्या दुष्काळी तालुक्यात. पहिली माणदेशी महिला बँक कधी कुठे होते? तिथेच ह्याच माण तालुक्यात होते. पहिली जनावरांची आणि शेळी मेंढ्यांची रक्त आणि लघवी तपासण्याची पण लॅब आपण पुढच्या 2 महिन्यात आपल्याच तालुक्यात सुरू करतोय, मसूरमध्ये. याचं कारण काय की आपल्याला टेक्नॉलॉजीची चळवळ सुरू करायची, तंत्रज्ञानाची चळवळ आपल्याला सुरू करायची, फळांची चळवळ सुरू करायची. जोपर्यंत आपण फळांची तंत्रज्ञान चळवळ सुरू करत नाही तोपर्यंत मानवी आणि ह्या